आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया। मुंबईमध्ये परप्रांतीयांची संख्या लक्षणीय आहे आणि याला कुणाचंही दुमत नसेल, कारण अनेक सर्वेंचे आकडे तेच दाखवतात। पण आता हे आकडे आणि परप्रांतीयांची मुजोरी हाताबाहेर चाललेली आहे का, अशा घटना समोर येत आहेत। पहिली घटना काल कल्याण डोंबिवली परिसरामध्ये घडली, एका रुग्णालयामध्ये। या रुग्णालयामधल्या मराठी रिसेप्शनिस्टला तिथे आलेल्या परप्रांतीय नागरिकांनी केस उपटत अक्षरशः लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। आणि दुसरं उदाहरण हे त्याच्या पुढचं किंबहुना जास्त चिंताजनक, ते म्हणजे आज मनसेच्या संदीप देशपांडे यांनी ते उदाहरण दिलंय। मुंबई महापालिकेतले टेंडर्स हे गुजराती आणि दिल्लीच्या काही ठराविक कॉन्ट्रॅक्टर्सना मिळावं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देशपांडेंनी केला आणि त्यासाठी पालिकेमध्ये मध्यस्थीसोबत काही नेते अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याचं ते सांगतायत। थोडक्यात मुंबईमध्ये परप्रांतीयांचे हात किती खोलवर पोहोचलेले आहेत हे सगळं यामुळे लक्षात येतं। त्यामुळे किंबहुना यामुळेच म्हणून की काय, गेल्या काही काळात हे परप्रांतीय नागरिकांची मुजोरी वारंवार दिसून येते। कल्याणमधलं मारहाणीचं प्रकरण हे काही दिवसातलं पहिलं नव्हे, अशी अनेक प्रकरणं, चिथावणीखोर वक्तव्य हे सगळं समोर येतंय। कोण अभय देतं या सगळ्यांना? अगदी आमच्या राज्याच्या तिजोरीवरती हात थेट नव्हे पण अप्रत्यक्षपणे हात घालण्याचं अभय या सगळ्यांना कोण देतंय? आमच्याच राज्यामध्ये, आमच्याच जमिनीवर आम्ही जीव मुठीत धरून का राहायचं? परप्रांतीयांना एवढं धारिष्ट येतं कुठून? ही मुजोरी संपवायची कशी? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे, भाजपचे प्रवक्ते आणि माजी नगरसेवक गणेश खणकर आपल्यासोबत आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील शिंदे आपल्यासोबत आहेत। मी सुरुवातीला संदीप देशपांडे यांच्याकडे जाईन। संदीपजी, कल्याणचं प्रकरण कालचं एक निमित्त होतं, पण त्याच्या पुढची पायरी आज तुम्ही जे उदाहरण दिलेलं आहे पत्रकार परिषद घेऊन, की पालिकेमध्ये कशा पद्धतीने परप्रांतीय नागरिकांचे कॉन्टॅक्ट्स, त्यांचे हात खोलवर गुंतलेले आहेत। एक प्रकारची मुजोरी नाही म्हणायची तर काय म्हणायचं याला? नाही, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण सांगताय नम्रताजी, की ज्या पद्धतीने टेंडरचं रिंग करण्याचा प्रयत्न केला गेला आणि असं आहे का की याच्या आधी होत नव्हती? नाही, 100% याच्या आधी होत होती। मुळात हा मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीने महानगरपालिकेची टेंडर रिग केली जात आहेत, मला असं वाटतं तो अतिशय गंभीर मुद्दा आहे या सगळ्यामध्ये, की काही ठराविक लोकांना आम्हाला कामं द्यायची आहेत, त्या कंपन्यांना कामं द्यायची आहेत म्हणून त्या प्रकारचे टेंडर कंडिशन बनवल्या जातात। बर, आणि त्या अशा, आता मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण फक्त याच्यामध्ये सांगतो की त्यामध्ये एक कंडिशन आहे की 10 लाख लोकांचा कचरा उचलण्याचा तुम्हाला अनुभव पाहिजे। बर, मी समजू शकतो की ठीक आहे, मुंबई सारख्या ठिकाणी 10 लाख लोकांचा कचरा उचलण्याचा अनुभव पाहिजे, मान्य। पण हा अनुभव तुम्हाला कुठे पाहिजे? तर फक्त मेट्रो सिटी मधला अनुभव पाहिजे। आता ह्याच्यामुळे होतं काय की दिल्ली किंवा कलकत्ता किंवा ह्या तिकडच्या ज्या कंपन्या ज्यांनी काम केलं त्याच फक्त क्वालिफाय होतात। आता इंदोर सारखं शहर आहे ज्याला भारतामध्ये सर्वात स्वच्छ शहर असल्याचा मान मिळाला, आज तिकडचा जर कंत्राटदार मुंबईमध्ये येऊन चांगलं काम करू पाहत असेल तर आपण त्याला का अडवायचं? मराठी कंत्राटदार नाहीये त्याच्यामध्ये? मराठी कंत्राटदारांची गळचेपी होते असं तुम्ही म्हणालात, ती कशी होते? नाही, मी असं नाही म्हणालो मराठी कंत्राटदारांची गळचेपी होते। मी, माझा मुद्दा स्पेसिफिक होता की यामध्ये गुजरात आणि दिल्लीच्या 2 कंपन्या आहेत, त्यांना क्वालिफाय करण्याच्या दृष्टीने हा सगळा प्रयत्न चाललेला आहे। हे मी त्याच्यामध्ये स्पेसिफिक म्हटलेलं, आपण माझी पूर्ण पत्रकार परिषद बघा। मराठी कंत्राटदारांची गळचेपी होते किंवा असा मुद्दा मी मांडला नव्हता। मी असं म्हटलेलं की जे मुंबईमध्ये वर्षानुवर्ष काम करतायत लोक, त्या लोकांना डावलून बाहेरच्या कंपन्या आणण्यासाठी म्हणून या पद्धतीचे टेंडर कंडिशन सेट केल्या गेलेले आहेत असं मी म्हटलेलं होतं त्याच्यामध्ये। बरं, तुम्हाला संशय आहे का की कुणाचे हात यामध्ये असू शकतात? कुणी नेते मंडळी आहेत का, कुणी अधिकारी आहेत का, काय तुम्हाला संशय आहे? नाही, याच्यामध्ये निश्चितपणे अधिकारी आणि नम्रता, हा जो मुद्दा आहे ना, हा काय फक्त परप्रांतीय मराठी हा मुद्दा नाहीये ह्याच्यामध्ये। आपण कृपया प्लीज हे समजून घेतलं पाहिजे। ह्याच्यामध्ये जो मुद्दा आहे तो असा आहे की महानगरपालिकेमध्ये करदाते कोण होतो? आपण सगळेजण करदाते आहोत आणि आपले पैसे लुटण्याचं काम
हे महानगरपालिकेच्या माध्यमातून होत आहे. मग ती गुजरातमधनं कंपनी येऊन लुटते, दिल्लीमधनं कंपनी येऊन लुटते, का मुंबईतल्या असलेल्या काही मारवाडी लोकांच्या कंपन्या लुटतायत. पण लुटण्याचं काम चालू आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. बर बर. आज महानगरपालिकेमध्ये आपण कर स्वरूपात पैसे भरतो. आता हेच जर टेंडरचं उदाहरण द्यायचं झालं तर ज्या टेंडरची किंमत 6,000 कोटी आहे ते 40% अबोवनी गेलं. 40% वर सगळ्या कंपन्यांनी रिक करून त्याचे टेंडर भरलेले आहेत. म्हणजे जे काम आपलं 6,000 कोटीत व्हायला पाहिजे त्याला आपण ऍडिशनल 2400 कोटी रुपये देतोय. माझा जो आक्षेप होता तो या गोष्टींवर आहे की या पद्धतीने करदात्यांचा पैसा जो बुडवला जातोय, मग ते गुजरातची कंपनी बुडवते, दिल्लीची कंपनी खाते का मुंबईतल्या मारवाड्यांची कंपनी खाते, हा मुद्दा नाही. आपले पैसे, करदात्यांचे पैसे हे खाल्ले जातात, हा मुद्दा त्याच्यामध्ये. मुद्दा असा आहे की कोणाचा तरी वरदहस्त असल्याशिवाय हे होणार नाहीये. हा वरदहस्त कुणाचा असू शकतो? कुठला राजकीय पक्षाचा हात यामागे असू शकतो का? नाही, ह्याच्यामध्ये सगळ्यांचं नेक्सेस आहे. जे याच्यामध्ये अधिकारी आहेत, बघा ही गोष्ट आहे ना, एकटा माणूस करू शकत नाही. ही सगळी सिस्टीम तयार झालेली आहे आणि ही सिस्टीम करते. आता अधिकाऱ्यांवर कोणाचा दबाव आहे का हे मला असं वाटतं अधिकारीच सांगू शकतो. पण टेंडर कंडिशन तयार करण्याचं काम, याची जबाबदारी जे महानगरपालिका अधिनियम आहे ते अधिकाऱ्यांची आहे. आता अधिकाऱ्यांनी हे सांगितलं पाहिजे की त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे म्हणून ते करतायत का स्वतःच्या मर्जीने करतायत, हा विषय आणि याचं उत्तर अधिकाऱ्यांनीच सांगितलं पाहिजे. बर. गणेश कणकरजी, या आरोपांकडे कसं बघताय तुम्ही? महापालिकेकडनं लूट केली जातीये आपल्या कराच्या पैशांची, असं मनसेचं म्हणणं आहे. मी संदीप देशपांडे यांचं म्हणणं अगदी शांतपणे आणि नीटपणे बघितलं. मला असं वाटलं की त्यांना जे म्हणायचंय ते त्यांनी म्हणण्याचा प्रयत्न तर केलाय, पण म्हणत असताना त्यातलं बरंच काही राखूनही ठेवलेलं आहे. त्यांनी जो काही एक विषय मांडला यामध्ये की काही यामध्ये कंडिशन सेट केल्या जात आहेत की या कंडिशन्स फुलफिल करण्याची क्षमता काही ठराविक कंपन्यांमध्येच असेल, आणि मग त्यांनी ते म्हटलं की ही काही गुजरातची कंपनी असू शकते, ही दिल्लीची कंपनी असू शकते. तर मी संदीप देशपांडे यांना स्पष्टपणे सांगतो, मुंबईकरांच्या प्रत्येक पैशाचा हिशोब देणारी महापालिकेतील सत्ता असली पाहिजे, हे आम्ही पहिल्यांदाच स्पष्ट केले. म्हणून आम्ही महानगरपालिकेची यंदाची निवडणूक लढणार आहोत. करदात्यांच्या 1 रुपयातल्या त्या 100 पैशांचा हिशोब देता आला पाहिजे, अशी व्यवस्था उभी करायची आहे. बघा, आपण ज्या वेळेला हा विषय मांडता की काही कंपन्यांना फेवर करण्याचा काही प्रयत्न असू शकतो किंवा तशा कंडिशन्स आणल्या जातात, नम्रताजी असं आहे, या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा आता वाढता 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 आपण 50,000 कोटींचा टप्पा केव्हाच आपण क्रॉस केलेला आहे. आपण त्याही पलीकडे आता 70,000 कोटीच्या जवळपास जाणार आहोत. या शहरामधल्या ज्या काही व्यवस्था आहेत, त्या आरोग्य व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, रस्त्याची असेल, सर्व काही व्यवस्था असेल. मधल्या काळात तुम्हाला आठवत असेल, रस्त्यांच्या व्यवस्थेच्या बाबतीत ज्या वेळेला हे म्हणणं झालं त्यावेळेला आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाची ज्यांची ख्याती आहे अशा काही कंपन्यांना या मुंबईतल्या शहरातले रस्ते करावेत म्हणून आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांनी सुरुवातीला ते इंटरेस्ट दाखवला, पण नंतर त्यांनी एक पाऊल मागे घेतलं. का बरं? याचं कारण असं आहे, या मुंबई महापालिकेमधले जी वर्षानुवर्ष 20-25 वर्ष जी काही यंत्रणा या ठिकाणी आहे, जी काही व्यवस्था लागलेली आहे, त्यांनी जी काही सिस्टम या ठिकाणी बसवलेली आहे, त्यामध्ये या कंपन्या यायला तयार होत नाहीत. असेल ना काहीतरी कारण. आणि म्हणून जर का संदीप देशपांडे यांनी आता जे म्हणाले असं जर काही असेल तर खरोखर त्याची चौकशी झाली पाहिजे. गणेश कणकरजी, तुम्ही पण होतात की कुणाच्या आशीर्वादाने तुम्ही सुद्धा होतात की आता त्याच्यावरती मनसेनं बोट ठेवलंय आणि ही गोष्ट प्रकाशात आणलीये. ही काय आज किंवा काल होत असलेली गोष्ट नाहीये, ही अनेक काळापासून होत असलेली गोष्ट आहे. मी आता तुम्हाला एवढं तर उघडपणे म्हणालो की या मुंबई महापालिकेत गेल्या 20-25 वर्षामध्ये जी काही व्यवस्था उभी केलेली आहे ही आज आम्ही सांगण्याची गरज आहे का? स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेल्या नेत्यांनी तर पत्रकार परिषद घेऊन सांगितली नाही.
ते काय आमच्या पक्षाचे तर नव्हते. आम्ही तर स्पष्ट म्हणतोय की संदीप देशपांडेंना जर का असं वाटत असेल की काही ठराविक कंपन्यांनाच फेवर केलं जात आहे, त्यांच्यासाठी ते सगळं केलं जात आहे, तर संदीप देशपांडेंनी तसं स्पष्टपणे सांगावं. ही गोष्ट मात्र स्पष्ट आहे, हे मान्य आहे मला. कारण तुम्ही एक दोनदा हा विचारण्याचा प्रयत्न केला की यामध्ये मराठी कॉन्ट्रॅक्टर्स आहेत का, मराठी काही आहेत का, तर प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर हाताच्या बोटावर मोजण्या इतके मराठी कॉन्ट्रॅक्टर्स यामध्ये आहेत. हे सुद्धा कमी क्षमता, ज्याची आपण 2, 4, 5 कोटीपर्यंतची कामं म्हणतो, ती घेताना सुद्धा यांची दमछाक होते. आज परिस्थिती अशी आहे की ही सर्व कंत्राटं घेण्यासाठी या मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत यामध्ये मराठी माणूस हा आपल्याला शोधावा लागेल, ही अशी परिस्थिती आहे. यांनी मराठी माणसं यात उभं राहावं म्हणून तयार करण्याची जी सिस्टम होती ही आपल्या हातात होती ना, ही आपल्या हातात होती. आपण दुर्दैवानं करू शकलो नाही. आता आज तुम्ही मग परत मला प्रश्न विचाराल, तुम्ही सत्तेत होतात, तुम्ही त्यात सहभागी होतात. माझा विषयच मी मगाशी एका वाक्यात सांगितला की यापुढे जर का या मुंबईमध्ये आमची सत्ता येणार असेल, आमचा महापौर येणार असेल, तर या मुंबईकरांच्या 100 पैशाचा हिशोब 1 रुपयातला देण्याची व्यवस्था आम्ही उभी करू. यासाठी आम्ही निवडणूक लढतोय. मी तर स्पष्टपणे सांगितलं, कारण हे आज शेवटी का उभं राहत आहे, तर मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आलेली म्हणून आहे. गेल्या 4 वर्षामध्ये नव्हतं का, तर 2017 पासूनही 22 पर्यंत हे होतं. 2012 ते 17 ज्या वेळेला संदीप देशपांडे महापालिकेच्या सभागृहात होते त्याही वेळेला हे होतं ना. मुंबई महापालिकेच्या सभागृहात बसल्यानंतर, नगरसेवक झाल्यानंतर मला कळलं की खरी मुंबई आणि त्याची रचना इथनं कशी हलते. त्यामुळे त्या गोष्टी काय आज इथे काही मीडियासमोर सांगण्यासारख्या नाहीयेत. पण तुम्ही मला विचारलं तर त्याचा मी अर्थ सांगितला. बरं, ठीक आहे. आपल्यासोबत शिंदे सर आहेत. संदीपजी, मी येते आपल्याकडे. सुनील शिंदे आहेत, ज्येष्ठ पत्रकार. शिंदे सर, आता ह्या दोन्ही नेत्यांनी त्यांची मतं मांडलेली आहेत. महत्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवलेलं आहे. एक म्हणजे पालिकेमधला भ्रष्टाचार आणि दुसरा म्हणजे पालिकेमध्ये मराठी माणसाची होणारी दमछाक, छोटंसं सुद्धा कॉन्ट्रॅक्ट मिळवताना. परप्रांतीयांची मुजोरी इथे सुद्धा आहे आणि त्या मुजोरीपेक्षाही भ्रष्टाचार किती खोलवर इथे रुजलेला आहे. हे गंभीर मुद्दे आहेत. अगदी बरोबर आहे ते. गेल्या 25-26 वर्षापासून मी मुंबई महापालिकेचं वार्तांकन करतो, त्याच्यामुळे तो अनुभव आहेच. एक उदाहरण जर सांगितलं तर त्या स्थायी समिती अध्यक्षांचं मी नाव घेणार नाही, कारण ती आता मोठी व्यक्ती झालेली आहे. एक मराठी कॉन्ट्रॅक्टर आले होते माझ्याकडे आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की हे कॉन्ट्रॅक्टर आम्हाला सुद्धा मिळायला पाहिजे. तर मराठी माणूस होता तो, परंतु त्याला तो का माझ्याकडे आला होता त्याचं कारण असं की तो जेव्हा ते टेंडर भरायला गेला होता त्यावेळेला त्या अमराठी कॉन्ट्रॅक्टरने त्याला सांगितलं की मुदत संपलेली आहे आणि तुम्ही आता भरू शकत नाही. म्हणून ते माझ्याकडे आले होते. त्यांना माझ्याकडे एका मित्राने माझ्या पाठवलं होतं की शिंदेकडे तुम्ही जा आणि विचारा. तर मी त्या स्थायी समिती अध्यक्षांकडे घेऊन गेलो त्यांना आणि सांगितलं की आपली मराठी माणसं आहेत आणि यांनी टेंडर भरण्याचा प्रयत्न केला, परंतु यांना टेंडर भरू दिलं नाही. तर ते कसं भरतील ते आणि त्यांना कसं मिळेल हे जरा बघा तुम्ही. तर त्या अध्यक्षांनी सांगितलं की आता वेळ गेलेली आहे, आता त्यांना भरता येणार नाही. याचा अर्थ असा की तिथे अमराठी लोकांचा भरणा अतिशय जास्त मोठ्या प्रमाणात आहे. तिथे मराठी माणसाला, कॉन्ट्रॅक्टरला तिथे येऊन सुद्धा देत नाहीत ते. म्हणजे इतकी त्यांची ती दादागिरी आहेच. आणि याला कारण जे नगरसेवक निवडून येतात, जी स्थायी समिती आहे ती सुद्धा त्याला तेवढीच कारण आहे. जर तुम्ही त्यांच्याकडून जर टक्केवारीच्या नुसार जर तुम्ही घेणार असाल तर तुम्ही त्यांनाच देणार, मराठी माणूस देणार नाही जास्त तुम्हाला टक्केवारी. आणि त्याच्यामुळे ह्या मराठी माणसांना कसं डावलता येईल याचा प्रयत्न होतोय आणि अमराठी लोकांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कंत्राटं दिली जातात. कारण त्यांनी त्या अमराठी कंत्राटदारांना हे अगदी अचूक माहिती आहे की मला एवढे यांना दिलं पाहिजे, तेवढे त्यांना दिलं पाहिजे, मला ठेवलं पाहिजे आणि ह्या एवढ्या पैशामध्ये काम करायचं आहे. गोष्ट अशी आहे की एखादं रस्त्याचं जर काम दिलेलं असेल, 100 रुपये त्याला लागत असतील, 30 रुपये त्याचे वाटण्यात गेले असतील, 30 रुपये तो स्वतःचा फायदा करून घेत असेल, तर ते 40 पैसे शिल्लक राहतात. त्या 40 पैशामध्ये ते काम कसं होईल आणि ते निकृष्ट दर्जाचं होणार असते. कारण कुठचाही कॉन्ट्रॅक्टर हा स्वतःच्या खिशातले पैसे काढून देत नाही. आणि
100 रुपयाचं काम जर 40 पैशामध्ये जर तो करत असेल तर ते निकृष्ट दर्जाचं होत असतं. बरं. तुम्हाला आता उदाहरण सांगतो की आता सिमेंट रस्त्याची कामं सुरू आहेत मुंबई शहरामध्ये. तर खड्ड्यांवर जे दरवर्षी जो खर्च होतो तो होऊ नये म्हणून मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं पालिकेला आणि त्याप्रमाणे ती कामं सुरू झाली. हो. पण आता एक 2-4 महिन्यापूर्वी आशिष शेलार मंत्री साहेब आहेत त्यांनी ती फेरी वगैरे मारली आणि बघितलं त्यांनी, तर तिथे त्यांना निकृष्ट दर्जाचे रस्ते मिळाले. आणि जर अशा प्रकारे जर ही मिलीभगत जर असेल आणि निकृष्ट दर्जाची जर कामं होत असतील तर त्या कामांना काय अर्थ राहणार आहे? खरं आहे. प्रामाणिकपणे. आणि तुम्ही मगाशी एक विषय निघाला होता तो लार्सन अँड ट्युब्रो आपल्याकडे येत नाही, त्याचं कारणच असं आहे की लार्सन अँड ट्युब्रो ही कुणालाही 1 पैसा देत नाही खायला. हो. जेवढे त्यांची कॉस्ट झालेली असते तेवढी त्यांना ती मिळाली पाहिजे, त्याप्रमाणे ते चांगलं काम करू शकतात. खरं आहे. त्याच्याकडून आपल्याला काही मिळणार नाही म्हणून त्याला ते कॉन्ट्रॅक्ट दिलं जात नाही असं माझं स्पष्ट मत आहे. बरं. आणि म्हणून पालिकेमध्ये फार कमी रेअर आता फक्त सागरी किनारा मार्ग जो आहे त्याचा एक पार्ट फक्त एलटीला दिलेला आहे, लार्सन ट्युब्रो दिलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त इतर कुठलीही कामं त्या एलटीला दिली जात नाही. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पालिकेमध्ये भ्रष्टाचार आहेच, हा कुणालाही नाकारता येणार नाही. आणि त्याच्यामुळे दरवर्षी आपल्याला ती कामं करावी लागतात. लोकांनी कराच्या रूपाने दिलेला पैसा हा अशा पद्धतीने जातो, याचं अतिशय दुःख आहे. नाहीतर आपल्या गेल्या 50-100 वर्षामध्ये 150 वर्ष होत आली पालिकेला. या 150 वर्षामध्ये एक चांगल्या प्रकारची कामं होऊन पुन्हा आपल्याला वारंवार खर्च करण्याची गरज भासली नसती, हे सुद्धा आपल्याला मान्य करावंच लागणार. अगदी खरं आहे. संदीपजींना काही मुद्दा मांडायचा होता. संदीपजी, दुर्दैवाने मला हा शब्द वापरावा लागतो, पण सर्वसामान्यांच्या भाषेत ही जी सगळी प्रक्रिया सांगितली त्याच्यामध्ये तोडपाणी कमी मिळतं म्हणून महाराष्ट्रातले कॉन्ट्रॅक्टर मागे राहत आहेत, तोडपाणी जास्त मिळतंय म्हणून दिल्ली आणि गुजरात किंवा इतर कुठल्याही कॉन्ट्रॅक्टर्ससाठी पायघड्या घातल्या जातात, त्यांच्यासाठी तसे टेंडर्स बनवले जातात. मला असं वाटतं याच्यात तोडपाणीचा एक विषय जो शिंदे साहेबांनी सांगितलं तो आहेच. दुसरं असं आहे, जो महत्वाचा मुद्दा मी या गोष्टीसाठी गणेशजींची सहमत आहे की ज्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत या कॉर्पोरेट कंपन्या आपल्या महानगरपालिकेच्या टेंडरमध्ये सहभागी होत नाहीत. याच्यातलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो नम्रताजी, की आपण म्हणजे ही आत्ताची गोष्ट नाही, जुनी गोष्ट आहे. कारण मी LNTच्या काही अधिकाऱ्यांना भेटलो होतो ज्यावेळेला मी नगरसेवक होतो. त्यावेळेला अजय मेहता महापालिकेचे आयुक्त होते. तर मी अजय मेहतांकडे प्रस्ताव म्हटलं की आपण कॉर्पोरेट कंपन्यांना रोडच्या बाबतीत इन्व्हॉल्व केल्याशिवाय आपल्या रस्त्याची सुधारणा होणार नाही. खरं. तर ते म्हणाले तुम्ही आणा कॉर्पोरेट कंपन्यांना, मी तयार आहे त्यांना काम द्यायला. मी सन्माननीय राजसाहेबांना सांगून मी LNTच्या एका अधिकाऱ्याला भेटलो की तुम्ही टेंडर का नाही भरत महानगरपालिकेचं. तर त्यांनी मला असं उत्तर दिलं त्यावेळेला की महानगरपालिकेची इन्व्हर्टेड कॉमर्स सिस्टीम जी आहे या सिस्टीम मध्ये आम्ही बसणार नाही, आम्ही त्या पद्धतीचं काम करू शकत नाही. पण तुम्ही राजसाहेबांनी फोन केलाय, तुम्ही आलायत तर तुम्ही सांगा CSR मधनं 1-2 रोड आम्ही तुम्हाला बनवून देऊ, पण महानगरपालिकेच्या टेंडरमध्ये आम्हाला तुम्ही घेऊ नका. मला असं वाटतं मग मुद्दा नम्रता याच्यामध्ये असा येतो की आपण सिस्टीम बदलणार आहोत की नाही. आज जी मी पत्रकार परिषद घेतली याचं कारण हे होतं की ह्या कंपनीला फेवर करतायत किंवा त्या कंपनीला फेवर करतायत आणि मग इथल्या जे परंपरागत कंपन्या आहेत त्यांना फेवर नाही करत. हा नाहीये मुद्दा. हा आहे की सिस्टीम रॉटन होत चाललीय, सिस्टीम सडत चाललीय. आज समजा अधिकारी कोण XYZ असेल, त्याला वाटले दिल्ली आणि गुजरातची कंपनीला काम द्यावं, त्याप्रमाणे त्यांनी कंडिशन बनवली. उद्या समजा एखादा अधिकारी चेंज होऊन जाणार, तो समजा अबका आला आणि त्यांनी ठरवलं की मुंबईतले जे मारवाडी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना मला काम द्यायचंय, तर त्यानुसार त्यांनी टेंडर कंडिशन बनवल्या. या गोष्टीला अर्थ नाहीये. आपल्याला एक फुलप्रूफ सिस्टीम बनवावी लागेल, अशी सिस्टीम बनवावी लागेल ज्याच्यात काम चांगलं दर्जाचं होईल, सिस्टीम बनवावी आणि लागेल. लोकांचे 4 हे पैसे भविष्यातली वाचतील, गोष्ट अशी सिस्टीम बनवावी आहे. आता लागेल. तुम्ही ज्या मुद्द्यावर बोट ठेवलंय, जे कोणी अधिकारी हे अशा पद्धतीने टेंडर्स बनवतायत दबावाखाली किंवा दबाव नसताना स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्या कोणाच्या तरी इन्स्ट्रक्शन खाली, कसंही असू दे, गचंडी धरणार कोण त्यांची? एक्झॅक्टली.
आज म्हणूनच आज शेवट पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश काय होता की यांची गचंडी आपण धरली पाहिजे. आज आम्ही आयुक्तांकडे या संदर्भातली तक्रार पण केलेली आहे. मुळात असं आहे, आता गणेशजी म्हणाले की आम्हाला काय माहित नाही, आम्ही निवडून येऊ तेव्हा ही सिस्टीम बनवू. असं नाही होणार ना गणेशजी, तुम्हाला ही जबाबदारी नाकारता येणार नाही. शेवट शिवसेना जेव्हा सत्तेत होती तेव्हा त्यांच्याबरोबर तुम्ही सगळ्या वेळेला सत्तेत होतात ना. अगदी या 2017 मध्ये पण तुम्ही पायरेकरी काही म्हणाल, पण स्टँडिंग मध्ये तुमच्या वोटिंग शिवाय बहुमत सिद्ध झालं नाही शिवसेनेचं. तुम्ही स्टँडिंग मध्ये जेव्हा त्यांना पाठिंबा दिला त्याच वेळेला स्टँडिंगचा प्रस्ताव पास होत होता ना, नाहीतर कसा पास होणार होता प्रस्ताव. त्यामुळे ही जबाबदारी तुम्हाला नाकारता येणार नाही की याच्या आधी काय घडलं त्याच्याशी आमचा संबंध नाही, आता मी निवडणूक लढवतोय आणि पुढे होईल तेव्हा होईल. मला असं वाटतं या सिस्टीमची जबाबदारी त्या सिस्टीममध्ये काम करणाऱ्या सगळ्यांनी घेतली पाहिजे. मला आठवतोय मी रोडचं ज्या वेळेला टेंडरला विरोध केलेला ह्याच कारणासाठी, आता जसं रीक झालंय तसं रोडमध्ये पण रीक झालेला. मुंबईचे 6 मारवाडी कंत्राटदार होते, त्यांनी रीक केलेलं. मी स्टँडिंग मध्ये सगळं पुरं सकट दाखवलं. त्यावेळेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र होते आणि दोघांनी बहुमताने तो प्रस्ताव स्थायी समितीत पास केलाय. मग तुम्हाला या सिस्टीमची आमचं नातं नाही, आम्हाला काय माहित नाही, खणकरजी, आता तुमचं खणकरजी याचं उत्तर द्या. पण त्याही वेळेला तुम्ही सत्तेत होतात ना. असे हात वर करून कसं जमेल? उत्तर द्या या प्रश्नाचं. कोण हात वर करतायत? म्हणजे पापात भागीदार आहात हे तुम्ही मान्य करताय? मला तुम्हाला प्रश्न विचारलाय मी खणकरजी. नाही, तुम्ही मला बोलायला सांग. हो, तुम्हालाच प्रश्न तुम्ही विचारला. म्हणालात हात वर करताय, म्हटलं मी तर कधी हात वर नाही केला. नाही, हात संदीप वर करून देशपांडे, जमणार नाही तुम्ही जे आता भाजपला. सांगताय, भाजप सत्तेतला असं आहे भागीदार आहे. की आम्हाला काही करता आलं नाही, आमचे हात बांधून ठेवलेले होते, आम्ही काही करू आम्ही- शकलो नाही, स्वबळावर सत्ता नाही. नाही वगैरे, ही कारण इथे कशी चालतील? सत्तेतला शेअर आहे तुमच्याकडे. असं आहे नम्रताजी, तुमचं म्हणणं तुम्ही ज्या वेळेला सांगताय, कारण संदीप देशपांडेंनी आता काही विषय काढले. तर संदीपजी 2017ला ज्यावेळी मुंबई महापालिका झाले आणि मी महापहारेकऱ्याच्या भूमिकेत आलो, तर कधी नव्हे ते यावेळेला स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या बाहेर किती वेळा गदारोळ झाला, किती वेळा आंदोलनं झाली, इथे शिंदे साहेब बसलेले आहेत, त्यांना माहिती आहे. सभागृहामध्ये काय काय गोंधळ झालेले आहेत, मी स्वतः त्यामधला साक्षीदार आणि मी त्या विषयावरती बोललेलो आहे सभागृहात. शिंदे साहेबांना माहिती आहे मी काय काय विषय मांडत होतो. BST मध्ये कधी नव्हे ते बसेसच्या प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये एक तास आम्ही त्याच्यावरती विरोधाच्या भूमिकेमध्ये होतो, पण शेवटी त्यांनी प्रस्ताव रेटायचे ते रेटले, काँग्रेसचं समर्थन घेतलं, त्यांनी केलं. तुम्ही जो वारंवार आमच्यावर आरोप करताय की आम्ही सहभागी होतो, असं आहे संदीपजी, आपण ज्या वेळेला सत्तेमध्ये असतो त्यावेळेला या शहराचा कारभार चालवण्याची भूमिका आपली असली पाहिजे. होय, आम्ही त्याच्यासोबत होतो आणि तुम्ही जो आरोप करताय त्या बाबतीत हेही स्पष्टीकरण देतो की स्थायी समितीचा अध्यक्ष, सुधार समितीचा अध्यक्ष किंवा बेस समितीचा अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीकडे फक्त बेस समिती आणि सुधार समिती ही किती वेळा आली याचा तुम्ही जरूर अभ्यास करा. बेस समिती आल्यानंतर पूर्ण मुंबई शहरामध्ये काही बाबतीत आम्ही जे निर्णय घेतले ते एकदा तुम्ही अभ्यास करा. माझ्याकडे अध्यक्षांची नावं आहेत, कारण मी बेस समितीवर 2 वर्ष होतो आणि त्या सभागृहामध्ये कोविडचा भत्ता असो किंवा जे आता बस खाजगीकरणाचा विषय आल्यानंतर मी कसे प्रस्ताव रोखून धरले होते आणि त्यानंतर कसा आमचा विरोध डावलून हे प्रस्ताव मंजूर झाले हे मी जवळून बघितलेलं आहे. आज जे बेस्ट प्रशासन आपलं भाडं दुप्पट करते हे माझं भाषण आहे ऑन रेकॉर्डवरती की हे आपण करतोय ते मुंबई महापालिकेच्या आयुक्तांच्या सांगण्यावरून करतोय. पण मग ही 5 रुपये भाडं केल्यानंतरची भरपाई कोण करणार हे आम्हाला कधीतरी बेस्टच्या अध्यक्षांनी सांगावं. त्यावेळेला त्यांनी बहुमताच्या जोरावर ते प्रस्ताव ते रेटून दिले. आता नाव इथे घेणं योग्य नाही कुणाचं, कारण मग तो त्या व्यक्तीवर अन्याय होईल, कारण तो शेवटी कुणाच्या आदेशावर करत होता हे त्यालाही माहिती. ठीक आहे, आपण आता नाव घेऊया नको, पण एक नक्की संदीपजी आणि गणेश खणकरजी की पाणी मुरतंय हे नक्की आणि त्या पापातले भागीदार शोधलं पाहिजे हे नक्की. मी शिंदे सरांकडे शेवटची कमेंट द्यायला जाते. मी तुम्हाला मला वेळ द्या, मला थोडं थांबू नका नम्रताजी. नाही, आपल्याकडे वेळ कमी आहे, तीच तर आपल्याकडे कमतरता आहे. आज तुम्ही मुद्द्याला हात नाही, मला तुम्ही मुद्द्याला हात घातला म्हणून तुम्हाला सांगतो
आज इथे मराठी माणसाच्या बाबतीत मराठी कंत्राटदार आले पाहिजेत म्हणून आपण चर्चा करतो ना. अहो एक लॉबी या मुंबई महापालिकेत असो म्हाडामध्ये एक उभी राहिलेली आहे. अहो आम्ही प्रयत्न केले काही मराठी माणसांना आणण्याचा. हे काही श्रेय कोणी भारतीय जनता पार्टीला देणार नाही, पण मी स्वतः वैयक्तिक केलेलं आहे. पण मला जे अनुभवात आलं ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, हे सर्व माझ्याकडे अगदी नाही, ठीक आहे, मुद्दा एका तुमचा लक्षात आला. आय एम सॉरी, पण जिल्ह्यातल्या माझ्याकडे वेळ तालुक्यात कमी आहे. तुमच्याकडे जसं सत्तेसाठी लिमिटेड 5 वर्षाचा काळ असतो तसा माझ्याकडे 20 मिनिटाचा वेळ असतो. शिंदे सर, मराठी माणसाला सिस्टीम मध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. दुर्दैव म्हणायला नको, राजधानी मधली देशातली सगळ्यात मोठी महापालिका. नाही, खरं तर आहे ते दुर्दैवच आहे. ते मराठी माणसांना खरं म्हणजे ह्या सिस्टीममध्ये आणणं काही फार कठीण असं होत नव्हतं ते. परंतु सगळा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळा जो घोळ होता तो त्या टक्केवारीमध्ये होता. आणि सिस्टीम ही अशी तयार झालेली आहे की त्या जे सध्याचे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत अमराठी, ही त्यांना सगळ्यांना माहिती आहे ना की एवढे द्यायचे, दिल्यानंतर आपल्याला काम मिळणार आहे. आणि काही वेळेला ते 3-4 लोक कॉन्ट्रॅक्टर एकत्र येतात आणि ते घेतात कॉन्ट्रॅक्ट आणि ते स्वतः वाटून घेतात. पण ते इतरांकडे कुठे जाऊ नये म्हणून ते हे सगळं करत असतात. नालेसफाईच्या बाबतीत तर मला तर अशी माहिती मिळते की त्या नालेसफाईच्या कामासाठी खास सुरतवरून दरवर्षी ते कॉन्ट्रॅक्टर येतात आणि तेच ते कॉन्ट्रॅक्ट मिळवतात. आणि त्यांना माहिती आहे कुणी अधिकारी येत नाही, सगळ्यांना हातात असे बांधून ठेवलेले, इंजिनियर वगैरे कधी येत नाही, काही नाही. आणि ते इतका मोठा नाला असतो. ज्या वेळेला आम्ही बघायला जातो, आमच्या बरोबर समजा महापौर असतात कधी किंवा आयुक्त असतात, कधी कधी उद्धव साहेब सुद्धा ते नालेसफाईचे. इतका एक 200-300 किलोमीटरचा 200-300 किलोमीटरचा नाला असतो तिथे. आणि एक जेसीपी इकडचा गाळ काढतो आणि तिकडे टाकतो, इकडचा गाळ काढतो आणि तिकडे टाकतो. आणि अशा पद्धतीचं हे काम असल्यामुळेच एक सुद्धा साधा पाऊस जरी पडला थोडा तरी सर्वत्र पाणी साचतं. अगदी हे बघण्यासाठी इतकी बरबटलेली आहे. मला वाटतं तुम्ही ती सगळ्यात जास्त इतकी वर्ष तुम्ही जवळून बघितलेली आहे. करायचं काय ह्याच्यामध्ये? नाले सफाई इतकी थातूरमातूर होत असेल तर सिस्टीम आपण कशा पद्धतीने चांगली करायची? तिथेही थातूरमातूर काम करून चालणार नाहीये. हे नाले जर स्वच्छ होत नसतील तर सिस्टीम कशी स्वच्छ होणार आहे? आणि हीच कुठेतरी मुजोरी ही रस्त्यावर दिसते का? त्याच्यामधनच मग मोर्चे निघतात का? त्याच्यामधनच मग अशी मारहाण करायची हिंमत होते का? त्याच्यावरनच मराठी बोलणार नाही जा असं म्हणायची हिंमत होते का? हा कुठेतरी प्रश्न एक मराठी माणसाला, मराठी मनाला बोचत राहतो. त्या प्रश्नाचं उत्तर कधी मिळणार? या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबलाय.